तर बघा मित्रांनो, काल मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळं जो आपला एक शेवटचा पॉईंट आपण डिस्कस करत होतो कन्सिस्टन्सी, तो उर्वरित पार्ट आपण अगोदर क्लिअर करून नंतर जो समोरचा पार्ट म्हणजे मॅट्रायसिस जे सुरू होणार त्यावर आपण चर्चा करू. तर जसं मी काल बोललो की कन्सिस्टन्सी हे नेमकं काय असतं, एक रिलेशन. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण दोन लाईनबद्दल एक रिलेशन विचारात घेतो त्यावेळेस दोन लाईनची कंडिशन आपण ह्या तीन पद्धतीने बघू शकतो. इफ बोथ लाईन्स आर पॅरलल, आपल्या दोन्ही लाईन पॅरलल आहे, तर अशा सिच्युएशनला आपण याचा आन्सर लिहिणार की दे हॅव नो सोल्युशन. या ठिकाणी आपल्याला एकही असा पॉईंट किंवा असा आन्सर मिळणार नाही की जे उत्तर एक्स आणि वाय या दोन्हीही इक्वेशनचं सॅटिस्फाय करणार. समजून घ्या मी काय बोलतो. कारण काय असतं, समजा ह्या दोन लाईन पॅरलल नाहीये तर त्या लाईन इंटरसेक्ट करणार, पहिली कंडिशन एक तर आपल्या दोन लाईन पॅरलल असणार, दुसरी कंडिशन त्या लाईन एक दुसऱ्याला इंटरसेक्ट करणार, आणि तिसरी कंडिशन आपली लाईन एकच असणार आणि त्याच इक्वेशनवर दुसरी लाईन असणार. तर या ठिकाणी आपण शब्द वापरू नो सोल्युशन, आणि या ठिकाणी आपण शब्द वापरू युनिक सोल्युशन, ओनली वन सोल्युशन. याचा अर्थ काय असतो की या ठिकाणचा जो पॉइंट आहे आणि त्याचे जे कॉर्डिनेट आहे त्याचे कॉर्डिनेट आपण ह्या दोन इक्वेशन पैकी किंवा जे ह्या दोन लाईनचे इक्वेशन असतील त्या कोणत्या इक्वेशनवर ते वापरा, त्या इक्वेशनला ते एक्झिस्ट करणं, सॅटिस्फाय करणार. कारण हा एकमात्र असा पॉइंट, एक अशी सिच्युएशन या ठिकाणी आहे की जी दोन्ही लाईनचा पार्ट आहे. हा पॉइंट दोन्ही लाईनवर आहे. मग कन्सिस्टन्सीत नेमकं काय असतं, तर आपल्याला एक असा पॉइंट मिळतो की तो आपण तिन्ही इक्वेशनवर वापरला तर ते एक्झिस्ट होतं, सॅटिस्फाय ते इक्वेशन होणार, म्हणजे त्याला म्हणतो आपण कन्सिस्टन्सी सिच्युएशन. आणि हे जो तिसरा पार्ट आहे हा आपला सध्या अभ्यासाचा पार्ट नाहीये, पण एखाद्या लाईनचं इक्वेशन आहे आणि तिला पॅरलल नाही, कारण दोन लाईनचा स्लोप ज्यावेळेस सारखा असतो त्यावेळेस ते लाईन पॅरलल असणार आहे, आणि दुसरं इक्वेशन सुद्धा त्याच लाईनचं आहे, तर आपण म्हणू दे हॅव मेनी सोल्युशन. पण ह्या सिच्युएशनला एक्स आणि वायचा जर आपण रेशिओ बघितला तर ते सेम असतो. म्हणजे काय ते सांगतो मित्रांनो अगोदर. बघा, ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असणार त्यांचा स्लोप सारखा असतो, म्हणजे यम, स्लोप इज कॉल्ड यम सारखा असतो. आठवा, आपण 10वीला स्लोप काढण्यासाठी एक सूत्र वापरत होतो, -a/b. या सूत्राचा वापर करून आपल्याला स्लोप मिळायचा. म्हणजे एक्झॅक्टली काय, तर -a म्हणजे या ठिकाणचा आपण विचारात घेतला तर 2, आणि हा y चा कोएफिशियंट म्हणजे -1, आणि हा इथलचा -1 मायनस प्लस, त्याचं स्लोप म्हणजे आन्सर आलं 2. यानंतर जर आपण दुसरी लाईन जी या ठिकाणी थ्राइस x + y - 2 अशी आहे, तिचा जर स्लोप विचारात घेतला तर या सूत्रानुसार त्या लाईनचा स्लोप आपल्याला काय मिळतो बघा, -a/b. a म्हणजे x चा कोएफिशियंट, कंपोनंट्स म्हणजे x समोरचा अंक म्हणजे 3, आणि b म्हणजे y समोरचा अंक म्हणजे 1, आणि या सूत्रातला -3. म्हणजे या स्लोप वरून आपल्याला समजतं की आपल्या लाईन्स या पॅरलल नाहीये. आपल्या लाईन्स काय पॅरलल नाहीये, मग त्या एक दुसऱ्याला इंटरसेक्ट करणार. म्हणजे या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्हाला काय करणं असतं ते समजून घ्या. बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण इक्वेशन आपल्याला ज्या स्वरूपात लागणार तसे लिहून घेऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ट्वाइस x - y = -3 तिकडे वापरले. असं मस्त नसतं याच्यात. एक तर = नंतरच सगळे अंक घ्या, किंवा = च्या अलीकडेच सगळे अंक राहू द्या. म्हणजे असं करू नका, एक इक्वेशन मध्ये असं, एक इक्वेशन मध्ये = नंतर अंक नाही. मी काय लिहिलं, xy एका बाजूला आणि कॉन्स्टंट दुसऱ्या बाजूला, नंतर हे थ्राइस x + y = 2, इंटरचेंज नंतर मायनसचे प्लस झाले, 11x + 2y = -3 चे +3, इंटरचेंज नंतर. म्हणजे
तिन्ही नंबरचे या ठिकाणी अरेंजमेंटच पुस्तकात अशी आहे की आपल्याला इंटरचेंज करणं लागलं. त्यानंतर आपण या ठिकाणी हा डी बनवणार डिटर्मिनंट. अगोदर एक्सचा कॉलम घ्या 2 3 11. नंतर वाय नंबर दर्शवणाऱ्या अंकांचा कॉलम म्हणजे कंपोनंट्स ऑफ वाय -1 1 आणि 2. फायनली हा -3 2 3. आता आपल्याला सरळ सरळ एक पॉइंट क्लिअर करायचा आहे मित्रांनो की या तिन्ही लाईन एक दुसऱ्याला इंटरसेक्ट करायला का. आणि एक असा आन्सर असतं या सिच्युएशनला जे आन्सर या तिन्ही इक्वेशनच्या एक्स आणि वायला सॅटिस्फाय करतं. बरं, मग आता ते कधी प्रूफ होतं? तर नंबर 1, यापैकी कोणत्याही दोन लाईन पॅरलल नाहीये. मग ते कसं प्रूफ होतं? तर ते असं प्रूफ होतं मित्रांनो हियर. तर आपण जे पहिल्या दोन लाईन आहे याचे एक्स आणि वायचे कंपोनंट्स वापरले या ठिकाणी 2 3 -1 1. आता हे 0 येतं का म्हणे मित्रांनो, ते का ते सुद्धा सांगतो. हे 2 1 जा 2, हा 3 1 जा 3 -3 आणि मायनस प्लस 3 इज इक्वल टू 5 इज इक्वल टू नॉट 0. कारण ज्यावेळेस या दोन लाईन पॅरलल असतील त्यावेळेस त्या लाईनचा स्लोप सेम असता म्हणजे या लाईनचा स्लोप जर आला 1/2 तर दुसऱ्या लाईनचा स्लोप सुद्धा येतो 1/2. किंवा एका लाईनचा स्लोप जर आला 2/3 तर दुसऱ्या लाईनचा स्लोप सुद्धा येतो 2/3. आणि मग काय होतं तर तुमचा डिटर्मिनंट डायरेक्टली 0 येतो. म्हणजे ज्यावेळेस या दोन लाईन पॅरलल असतील तर हा रिझल्ट ऑलवेज 0 येतो. मग ह्याच ठिकाणी जर दोन लाईन पॅरलल झाल्या तर आपल्याला सहज आहे की कन्सिस्टन्सी रिलेशन समोर मिळू शकत नाही. तो ऑब्विसली दे आर नॉट पॅरलल इच अदर. म्हणजे आता आपण हे सांगू शकलो की हे पॅरलल तर असू शकत नाही. आणि आता कन्सिस्टन्सी रिलेशनसाठी हे पूर्ण डिटर्मिनंट जर 0 आलं तर समजा तुमच्या लाईन कन्सिस्टंट आहे. मग या डिटर्मिनंट साठी आपण सॉल्व करू. हे 2 जे डायरेक्ट सॉल्व करायला डिटर्मिनंट हे तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं. हे 3 1 जा 3 2 2 जा 4, हा मायनसचा प्लस कारण मायनस प्लस 3 3 जा 9 11 2 जा 22, हा -22 पुन्हा हा -3 फायनली 3 2 जा 6 -11 1 जा 11. बघा 2 इंटू यांचा सबट्रॅक्शन -1 22 मधून 9 सबट्रॅक्ट करा 1 इंटू -13 -3 इंटू 11 मधून 6 सबट्रॅक्ट करा -5. हे झालं 2 1 जा 2 -2 13 1 जा +1 -13 5 3 जा 15 माइनस प्लस लास्ट आंसर -15 प्लस 15 मतलब 0 हसता हुआ 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजतं की गिवन लाइन्स आर कंसिस्टंट. म्हणजे एक छोटा अर्थ आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने काल आपल्याला समजलं किंवा मागच्या पिरियडला आपल्याला समजलं की डिटर्मिनंटचा वापर करून आपण ट्रायंगलचा एरिया काढू शकतो हाफ आणि डिटर्मिनंट वापरून आणि कंपोनंट्स त्याचे कोऑर्डिनेट घेऊन आणि शेवटचा कॉलम 1 1 1 लिहून. त्यानंतर आपल्याला समजलं की ज्यावेळेस हा एरिया 0 येतो तर या 0चा अर्थ होतो की त्या ठिकाणी ट्रायंगल बनतच नाही. म्हणजे आपण असं सांगतो की गिवन लाईन्स आर गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. आणि आता आपण शिकलो की जर 3 लाईन कन्सिस्टंट असतील म्हणजे सरळ सरळ दे आर इंटरसेक्ट इच अदर तर आपण ह्या पद्धतीने त्याला प्रूव्ह करू शकतो. तर मित्रांनो सोपा पार्ट या ठिकाणी आपला झाला असं मी समजतो. यानंतर आपण मॅट्रायसिसचा पुढचा एक्सरसाइजचा पार्ट बघणार. याचे मिसलेनियसचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. काही डाऊट्स आलेच तर जसं आता एक वातावरण तयार झालं की वाटतं लवकरात लवकर आपले क्लासेस ऑफलाईन सुरू होतील त्यावेळेस आपण नक्की या भागावर डिस्कस करू आणि पुन्हा एकदा एक व्यवस्थित रिव्हिजन करून आपण पुढचा भाग कंटिन्यू करू. तर हे उदाहरण झाल्यानंतर आपण सुरुवात करणार पुढच्या भागाला मॅट्रायसिस.
पुढच्या भागाला सुरुवात करायच्या अगोदर एक सांगतो की अगोदर व्यवस्थित मी जे टाईप सांगणार ते तुम्ही समजून घ्यायचे आणि नंतर पूर्ण टाईप झाल्यानंतर एकदाच ते लिहून घ्यायचे, गडबड करू नका. ठीक आहे. तर आता हे उदाहरण लिहून घ्या. तर बघा मित्रांनो, जर आपण या सिलेबसच्या अगोदरचा विचार केला तर मागच्या वर्षीपर्यंत डिटर्मिनंट आणि मॅट्रायसिस हे दोन वेगवेगळे टॉपिक होते. आता डिटर्मिनंट आणि मॅट्रायसिस एकत्र करून एकच टॉपिक आपल्या ह्या पुस्तकात समावेश करून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला एक सांगतो, मॅट्रायसिस म्हणजे डिटर्मिनंटचा मोठा भाऊ. सरळ सरळ अगोदर एक समजून घ्या, मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मध्ये डिफरन्स काय असतं आणि सिमिलॅरिटीज काय असते. डिटर्मिनंट हा ऑलवेज सेम ऑर्डर मध्येच असतो आणि मॅट्रिक्स हा सेम ऑर्डर मध्ये असतोच असं नसतं. मॅट्रिक्स हा डिफरंट ऑर्डर मध्ये सुद्धा येऊ शकतो. 1/2, 1/3, 2/3, 3/2 असं. त्यानंतर जो सर्वात महत्वाचा पार्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आपण आता मॅट्रिक्सला सुरुवात करणार त्या अगोदर आपण व्यवस्थित आपल्याला येणाऱ्या 11वी 12वीला मॅट्रिक्सचे किती टाईप यावर्षी शिकायचे, तर या पूर्ण टाईपचा एक व्यवस्थित आपण एक रिव्हिजन किंवा एक अभ्यास अगोदर करून घेऊ. कारण त्यामुळे तुम्हाला एक अंदाज लागतो की मॅट्रिक्स टॉपिक मध्ये एक्झॅक्ट काय असतं आणि त्याचे टाईप किती आहे. तर मित्रांनो, उठा, जागे व्हा आणि ICIचा धागा व्हा. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगतो की मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंटचा डिफरन्स म्हणजे हे मॅट्रिक्स आहे. इट इज मॅट्रिक्स म्हणजे ज्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतो, हे मॅट्रिक्स. यानंतर डिटर्मिनंट प्रमाणे या मॅट्रिक्सच्या आतल्या एलिमेंटला आपण एलिमेंटच म्हणू शकतो आणि मॅट्रिक्सचं नाव सुद्धा हे कॅपिटल लेटरनीच वापरलं जातं. आता डिटर्मिनंटचं कसं होतं, ते ऑलवेज सेम ऑर्डर असायचं म्हणून त्याला ऑर्डर लिहायची आवश्यकता नव्हती. पण मॅट्रिक्सची ऑर्डर आपण इथं असं लिहितो 2/3. एक लक्षात असू द्या मित्रांनो, ऑलवेज रो पहिले, ऑलवेज रो पहिले. मग ते एलिमेंट सांगताना, एलिमेंटचा प्लेस सांगताना किंवा मॅट्रिक्सची ऑर्डर सांगताना. म्हणजे ए मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली, 2/3. हा 2 काय दाखवतो आपल्याला, या मॅट्रिक्स मध्ये रोची संख्या किती आहे. हा 3 आपल्याला काय दाखवणार, या मॅट्रिक्स मध्ये कॉलमची संख्या किती आहे. एलिमेंट बद्दल सुद्धा तेच आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला या ठिकाणी जर कोणी हे विचारलं की या 2 बद्दल, 2 ची जागा काय, तर 2 ची जागा काय, 12. म्हणजे हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये. हे आपल्याला डिटर्मिनंट मध्ये सुद्धा होतं. आठवते मायनर कोफॅक्टर त्यावेळेस. जर या 4 ची जागा आपल्याला दर्शवणं असली तर आपण 4 बद्दल काय सांगणार, वेअर इज 4. तो 4 चा प्लेस आहे 21, सेकंड रो फर्स्ट कॉलम. म्हणजे हा पार्ट तुम्ही या पद्धतीने समजून घ्या. आता बघा मित्रांनो, चला एवढंच आपल्याला समजलं की डिटर्मिनंट मध्ये ज्या पद्धतीने आपण प्रत्येक एलिमेंट दर्शवण्यासाठी रो अगोदर आणि कॉलम नंतर वापरायचो, त्याच पद्धतीने मॅट्रिक्स बद्दल सुद्धा आहे. पण मॅट्रिक्स डिफरंट ऑर्डर मध्ये असल्यामुळं ज्यावेळेस मॅट्रिक्सची आपण ऑर्डर सांगणार त्यावेळेस नंबर ऑफ रो किती आहे तो अंक पाहायला आला पाहिजे. म्हणजे आपण ए मॅट्रिक्सची ऑर्डर काय सांगणार, तर या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 3 कॉलम आहे, तर या मॅट्रिक्सला आपण 2/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स म्हणणार. चुकून सुद्धा तुम्ही 3/2 असा शब्द वापरू शकत नाही, 2/3. तर आता चला आपण डिस्कस करू टाइप ऑफ मॅट्रिक्स बद्दल. म्हणजे मॅट्रायसिसचे नेमके टाइप किती आहे आणि यावर्षी आपल्याला किती टाइप बघायचे. टाइप ऑफ मॅट्रिक्स. तर सर्वप्रथम एक समजून घ्या, आपल्याला जितके टाइप 11वीला आहे ना त्याच टाइपचा भाग हा 12वीला आहे. यामुळे 11वीला काही वेगळे टाइप आणि 12वीला काही वेगळे टाइप आपल्याला दिसणार, हे मनातून काढून टाका. म्हणजे व्यवस्थित समजून घ्या.
पिरियड झाल्यानंतर या प्रत्येक टाईपला पुन्हा एकदा रिव्हिजन द्या आणि पुढच्या पिरियडपर्यंत कमीत कमी हे टाईप तुम्हाला व्यवस्थित समजणं आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तर बघा मित्रांनो, मग टाईप ऑफ मॅट्रिक्स. पहिला टाईप मी लिहून देतो तुम्हाला, रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स. तर रो मॅट्रिक्स मध्ये काय असतं बघा, एकदम असं टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन वगैरे लिहायची आवश्यकता नाहीये. इन दिस मॅट्रिक्स हॅव ओनली वन रो, इट इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. नाही, समजून घ्या. कारण आपल्याला परीक्षेत कोणी हे म्हणणार नाहीये की राईट द डेफिनेशन ऑफ रो मॅट्रिक्स, पण तुम्हाला ते 100% समजलं पाहिजे की रो मॅट्रिक्स असा असतो. तर मी हे म्हणणार नाही की पुस्तकाचे डेफिनेशन वर्ड टू वर्ड पाठ करा, फक्त ती डेफिनेशन आपल्याला काय सांगायली हे मात्र 100% समजू द्या, असं मात्र नक्की म्हणणार. तर व्हॉट इज रो मॅट्रिक्स? तर रो मॅट्रिक्स म्हणजे मित्रांनो, त्यात फक्त एक रो असतो, म्हणजे एकच रो, लाईक ए बी सी, किंवा 2 एलिमेंट घेऊ आपण फक्त, आणि हा ए बी सी. दिस इज रो मॅट्रिक्स, हॅव ओनली वन रो. म्हणजे रो मॅट्रिक्स एकच रो असणार, रो मॅट्रिक्स एकच रो असणार, रो मॅट्रिक्स एकच रो असणार. तर मग सांगा, कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स एकच कॉलम असणार, रो मॅट्रिक्स एकच रो असणार, कॉलम मॅट्रिक्स एकच कॉलम असणार. फॉर एक्झाम्पल ए बी सी. आणि याला फेर करताना सुद्धा असंच लिहून घ्या, फक्त काही डेफिनेशन लिहायची आवश्यकता नाहीये. अशा भागावर जास्त लक्ष केंद्रित करू नका किंवा त्याला जास्त वेळ देऊ नका, जे तुमच्यासाठी आवश्यक नाहीये. आवश्यक काय की रो मॅट्रिक्स समजला पाहिजे, म्हणजे एकच रो असणार, कॉलम मॅट्रिक्स एकच कॉलम असणार. बघा, जर हिची ऑर्डर सांगायची झाली तर आपण याला म्हणणार 1 by 1, याला म्हणणार 1 by 2 ऑर्डर, त्यात एक रो अगोदर 1 by 3 ऑर्डर. ऑर्डर काय तिची 1 by 3, म्हणजे 1 क्रॉस 3 ही ऑर्डर या मॅट्रिक्सची असणार. हा मॅट्रिक्स 1 by 1 चा, म्हणजे सिंगल एलिमेंट हा रो मॅट्रिक्स सुद्धा असतो, कॉलम मॅट्रिक्स सुद्धा असतो. कमी वापरला जातो हा, पण एक मनात प्रश्नार्थक चिन्ह असतो. ए बी, तर याला काय म्हणणार, हाऊ मेनी रो, 2 रो, और हाऊ मेनी कॉलम्स, 1 कॉलम, 2 by 1 ऑर्डर. दिस इज 3 by 1 ऑर्डर मॅट्रिक्स. आता बघा मित्रांनो, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स किंवा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. बघा, तुम्हाला एक सांगू का, या मॅट्रिक्सच्या नावातच बरेचसे टाईप तुम्हाला सहज अंदाज येऊ शकतो किंवा अंदाज देणारे असे नाव आहे पहा या मॅट्रिक्सचे. म्हणजे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. तर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे रेक्टँग्युलर म्हणजे काय? रेक्टँग्युलर म्हणजे काय? आयत, म्हणजे ज्यात अपोजिट साइड्स आर इक्वल. दिस इज कॉल्ड रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर. तर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. त्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या वेगवेगळी असणार. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी. दिस इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. अजून याच्यात लिहितो मी ई एफ. आता हा रेक्टँग्युलर होणार, सॉरी. म्हणजे बघा, एक आयत मिळतो आपल्याला. दिस इज रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. किंवा असं 1 2 3 3 2. बघा शेप कसा मिळाला आपल्याला, रेक्टँग्युलर. या मॅट्रिक्सला म्हणणार आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला काय म्हणणार आपण, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आणि आता या ठिकाणी आपला पुढचा मॅट्रिक्स सुरू होतो, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा मित्रांनो, या टाईप नंतर जेवढे मॅट्रिक्स आपण स्टडी करणार ते सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्सचाच पार्ट असणार. कारण स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन, इन दिस मॅट्रिक्स नंबर ऑफ रो आयडेंटिकल विथ नंबर ऑफ कॉलम. म्हणजे रो आणि कॉलमची संख्या सारखी असली पाहिजे.
म्हणजे काय, तर हा स्क्वेअर मॅट्रिक्स मित्रांनो 1 2 3 4 दिस इज स्क्वेअर मॅट्रिक्स. तर तुम्ही म्हणाल सर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये जसं रेक्टँग्युलर बनतो तर स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये आपल्याला स्क्वेअर मिळतो का? करेक्ट. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये आपल्याला स्क्वेअर मिळतो. फॉर एक्झाम्पल 1 2 3 3 2 1 3 3 2. यानंतर पुन्हा एक पॉइंट लक्षात असू द्या मित्रांनो, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट नसतात. आणि जसं मी डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सेम प्लेस आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट. सेम प्लेस म्हणजे काय, हे याच एलिमेंटला आपण डायगोनल म्हणतो. अशा एलिमेंटला आपण डायगोनल एलिमेंट म्हणत नाही. आठवा मी तुम्हाला नोट म्हणून लिहून दिलं होतं, नोट असं डायगोनल एलिमेंट, डायगोनल एलिमेंट. तर A11 A22 and A33 आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. तर या एलिमेंटला आपण डायगोनल एलिमेंट असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. तर आता पुढचा टाइप बघणार आपण डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स बघा, सुरुवातीला आपण बघितलं रो मॅट्रिक्स, नंतर कॉलम मॅट्रिक्स, नंतर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स ज्यात रो नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे वेगवेगळे असणार. नंतर बघितलं स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे तो मॅट्रिक्स बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर स्क्वेअर सारखा शेप येतो, म्हणजे त्यात जितके रो असणार तेवढेच कॉलम असणार डिटर्मिनंट सारखं. आणि आता बघायला आपण डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय मित्रांनो, हे जे डायगोनल एलिमेंट आहे का, डायगोनल एलिमेंट हे सोडून बाकी सर्व झिरो असणार. दिस इज डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे कसं बघा, 3007 is diagonal matrix. 3007. हा डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स साठी तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की इन दिस मॅट्रिक्स नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. नॉन डायगोनल एलिमेंट म्हणजे काय, डायगोनलला सोडून आपण जे एलिमेंट बघतो का, दीज आर नॉन डायगोनल एलिमेंट्स, ते झिरो असले पाहिजे. आता यानंतरचा टाइप बघा मित्रांनो, स्केलर मॅट्रिक्स. याला आपण स्केलर मॅट्रिक्स सुद्धा म्हणू शकतो. स्केलर मॅट्रिक्स. तर काय असतो हा स्केलर मॅट्रिक्स, तर स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स सारखा असतो, फक्त याचा डेफिनेशन असा आहे की इन धिस मॅट्रिक्स ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. दिस इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे उदाहरण असं घ्यायचं 3003 किंवा 5005 पुन्हा 0005. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय असतं, डायगोनल एलिमेंट सोडून ते शून्य असणं आवश्यक आहे, पण डायगोनल एलिमेंट सेम आले पाहिजे असं कंडिशन नसते. आणि स्केलर मॅट्रिक्स मध्ये काय असतं, डायगोनल एलिमेंट सोडून नुसते झिरो नाही तर डायगोनल एलिमेंट सेम आले पाहिजे. डायगोनल एलिमेंट्स काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. युनिट मॅट्रिक्स, यालाच आपण म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स बघा, बराच यूज आहे मित्रांनो या मॅट्रिक्सचा. समोर आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सवर टाईप झाल्यानंतर स्पेशल एक वेगळी डिस्कस करणार, पण आता सांगतो की
डायगोनल मॅट्रिक्स आणि स्केलर मॅट्रिक्स सारखाच, पण मग युनिटचा अर्थ काय होतो? एक. आयडेंटिटी म्हणजे काय? एक. तर यात कसं असणार, डायगोनल एलिमेंट हे एक एक म्हणजे 1 1 असले पाहिजे. डायगोनल एलिमेंट 1 1 असले पाहिजे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे दोन्ही तुमच्या समोरचे एक्झाम्पल हे आयडेंटिटी मॅट्रिक्सचे एक्झाम्पल आहे. आणि थोडक्यात एक सांगतो मित्रांनो, आयडेंटिटी मॅट्रिक्स हा आपला जो अल्जेब्रिक किंवा अल्जेब्रामध्ये जो एकचा रोल असतो ना, एक या संख्येचा, त्या रोल सारखा असतो हा. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सला आपण कोणत्याही मॅट्रिक्सला किंवा कोणत्याही मॅट्रिक्सने आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला तोच मॅट्रिक्स मिळतो. जसं एनिथिंग इंटू 1 या 1 इंटू एनिथिंग इज इक्वल टू एनिथिंग, हे तसं असतं. म्हणजे जो शब्द मी वापरला की जसं बीजगणितात एकचा जो रोल आहे किंवा जे काम आहे ते इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स करतो. त्या म्हणजे एक्झाम्पलसाठी मी हे बोललो की आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा त्याच पद्धतीचा असतो. आता बघा पुढच्या प्रकारात 2 प्रकार. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये 2 प्रकार पडणार. एक अप्पर ट्रायंग्युलर. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय बघा आता, तर डायगोनल एलिमेंटचे खालचे एलिमेंट 0 असणार याच्यात. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे वर काहीतरी असणार, खाली 0. म्हणजे नेमकं काय, 2 5 0 7. दिस इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे हे वरचे जे एलिमेंट आहे का, हे जर जोडले ते ट्रायंगल तयार होतो, म्हणून त्याचं नाव अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर असं आहे. फॉर एक्झाम्पल 3 2 1 0 5 6 0 0 8. म्हणजे हे लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट याच्यात 0 असणार. लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट काय असणार याच्यात? 0 असणार. इट इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर इथंच थोडासा विचार करा मित्रांनो. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे खाली काहीतरी असणार आणि वरचे एलिमेंट 0 असणार. करेक्ट करेक्ट. आता 0 असे येणार 2 0 5 7. दिस इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स 3 0 0 5 6 0 2 3 4. हे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर म्हणजे खाली काहीतरी एलिमेंट असणार डायगोनलच्या आणि वरचे 0. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे वर काहीतरी असणार, खालचे 0. तर 2 मिनिटं हा व्हिडिओ पॉज करून हे टाईप व्यवस्थित लिहून घ्या. आणि हे टाईप लिहायच्या अगोदर तुम्हाला सांगतो, हे टाईप अशा पद्धतीनं लिहा की येणारे 2 वर्ष तुम्हाला कधीही मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्सशी रिलेटेड पार्ट सुरू झाला तर हे टाईप नेमके काय म्हणजे असतील ते बघता आलं पाहिजे व्यवस्थित एकदम. म्हणजे मी काय सांगतो, जितकं तुम्हाला याला सजवता येईल किंवा मेकअप करता येईल असं अट्रॅक्टिव्ह पद्धतीनं लिहा. वाटल्यास टाईप ऑफ मॅट्रिक्स जसं रो मॅट्रिक्स आहे याच्यासाठी वेगळा कलर यूज करा, आणि हे आपले रेग्युलर ब्ल्यू इंकनं लिहा. कॉलम मॅट्रिक्स असं एकदम व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह. आणि जे मॅट्रिक्स सुरू झाल्यानंतर पहिलं जे पेज असतं का त्याच्यात तुम्ही हे टाईप ऑफ मॅट्रिक्स व्यवस्थित येऊ द्या. हे झाल्यानंतर एक अंदाजन 13 टाईप पैकी आपले आता 8 झाले. म्हणजे आता आपले बाकी आहे सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सिमॅट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमॅट्रिक मॅट्रिक्स आणि नल मॅट्रिक्स. तर हे जे टाईप आहे हे आपण याच्यानंतर बघणार. अगोदर तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीनं हे टाईप लिहून घ्या. तर बघा आता
पुढचे टाइप्स थोडं व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे 2-3 टाइप्स. आता आपण सुरू करणार सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर म्हणजे शब्द लक्षात असू द्या मित्रांनो, बराच वापर आहे या मॅट्रिक्सचा समोर सुद्धा. सिंग्युलर मॅट्रिक्स हा मॅट्रिक्स आपल्याला डिटर्मिनंटची आठवण करून देणार. कारण सिंग्युलर मॅट्रिक्स ही टाइप सांगण्यासाठी त्या मॅट्रिक्सचं आपण डिटर्मिनंट काढतो आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणू शकतो. म्हणजे कसं बघा, अगोदर मॅट्रिक्स ए ला लिहा डिटर्मिनंट ऑफ ए. हा हे समजून घ्या मित्रांनो. आता या 2 रेषेचा आतापर्यंतचा अर्थ तुम्हाला माहित होता मॉड, पण आता मॉड नाहीये. मॅट्रिक्स मध्ये याचा अर्थ होतो डिटर्मिनंट ऑफ कोणत्या मॅट्रिक्सचा? ए मॅट्रिक्सचा. म्हणजे ए मॅट्रिक्सला आपण डिटर्मिनंट मध्ये लिहू. दिस इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ ए 3 1 6 2. आता याला ज्या पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो का त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. 3 2 जा 6 मायनस 6 1 जा 6, आन्सर आलं 0. तर जो मॅट्रिक्स डिटर्मिनंट फॉर्मनी किंवा डिटर्मिनंटनी जर आपण सोडवला आणि उत्तर जर 0 आलं तर दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्सला डिटर्मिनंटनी सोडवल्यानंतर 0 आलं तर सिंग्युलर मॅट्रिक्स, अदरवाइज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलरची फक्त इतकीच डेफिनेशन लिहून देतो मित्रांनो. डिटर्मिनंट इज नॉट 0. त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 नसतो. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 इट इज सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि डिटर्मिनंट 0 नाही तो सिंग्युलर मॅट्रिक्स नाही. लक्षात आलं ना. पुढची टाइप बघा, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असतं? सिमेट्रिक बघा, शब्द लक्षात असू द्या. पुन्हा तोच मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स. तुम्ही म्हणता सर आता हे काय बोलले, पुन्हा तोच मॅट्रिक्स. सांगतो. या मॅट्रिक्सचा ट्रान्सफर केल्यानंतर, ट्रान्सफर म्हणजे रोचे कॉलम आणि कॉलमचे रो केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल हा ए ट्रान्सफर. ट्रान्सफर ही क्रिया आहे. म्हणजे ह्या मॅट्रिक्सचे रो आहे कॉलम, त्याला आपण रो लिहू, किंवा इकडचे रोला आपण कॉलम लिहू, काही चेंज करू आपण. तर इकडचे जे रो आहे का कॉलम ते मी रो लिहायलो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पहिला कॉलम मी इकडे रो म्हणून लिहिला 2 3, आणि दुसरा कॉलम दुसरा रो म्हणून लिहिला 3 -1. मला पुन्हा तोच मॅट्रिक्स खाली मिळाला. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला ट्रान्सफर केल्यानंतर सुद्धा जर तोच मॅट्रिक्स मिळत असला, दिस इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स. पुन्हा सांगतो, हा बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सफर मॅट्रिक्स घेऊ. वर जे कॉलम आहे का खाली ते रो लिहू आपण. म्हणजे वरचा पहिला कॉलम कोणता आहे? 10 -15 27. 10 -15 आणि हे 27. दुसरा कॉलम कोणता आहे? -15 0 8. तर दुसऱ्या कॉलमला मी इकडे दुसरा रो लिहिला. तिसरा कॉलम कोणता आहे? 27 8 आणि हा 3. आता आपण चेक करू की हे दोन्ही मॅट्रिक्स सेम मिळाले का. बघा 10 -15 27, 10 -15 27, -15 0 8, -15 0 8, हे 27 27 8 3, 27 8 3. म्हणजे वरच्या मॅट्रिक्सचे सगळे कॉलम आपण इकडे रो फॉर्म मध्ये लिहिले तरी सुद्धा आपल्याला तोच मॅट्रिक्स मिळाला. इट इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स थोडा फरक आहे. स्क्यू सिमेट्रिक म्हणजे डायगोनल एलिमेंट 0 असणार. डायगोनल एलिमेंट 0 असणार आणि त्या मॅट्रिक्सला ट्रान्सफर केल्यानंतर, म्हणजे सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हे ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला डिसिजन घेता येतं. म्हणजे बोथ आर रिलेटेड विथ आफ्टर ट्रान्सफर मॅट्रिक्स. तर स्क्यू सिमेट्रिक मध्ये डायगोनल एलिमेंट 0 असले पाहिजे आणि त्याचा ट्रान्सफर मॅट्रिक्स केल्यानंतर वरच्या एलिमेंटचे साइन खाली अपोजिट आले पाहिजे. म्हणजे काय सांगतो, तर आपण हा जो कॉलम आहे का इकडे रो लिहू 0 -4 -7.
दुसरा कॉलम इकडे दुसरा रो लिहू 4 0 3. तिसरा कॉलम इकडं तिसरा रो लिहू 7 -3 0. फरक बघा काय मित्रांनो, फरक बघा याचं ट्रान्सफर केल्यानंतर. हा 0 हा 0, हा 4 पण -4, हा 7 अरे वा -7, -4 + 4 0 0, -3 + 3 -3 + 3 7 -7. म्हणजे ए आणि ए चा ट्रान्सफर सेम नाही, साइन्स आर डिफरन्स, म्हणजे त्यांच्या साइन मध्ये फरक पडतो. दिस इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. शेवटची टाईप अशी मित्रांनो, एकदम सोपा पार्ट आहे, नल मॅट्रिक्स, किंवा त्याला तुम्ही लिहू शकता झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट झिरो असतात, इट इज कॉल्ड झिरो मॅट्रिक्स. त्याला आपण एम्प्टी मॅट्रिक्स सुद्धा म्हणू शकतो. दीज आर डिनोटेड बाय सिंगल झिरो. त्याला आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये न लिहिता आपल्या गणितातला एक सिंगल शून्य सुद्धा लिहू शकतो. तर या ठिकाणी आपल्या मॅट्रिक्सच्या टाईप पूर्ण झाल्या. तुम्हाला एकदम शॉर्ट आणि थोडक्यात मी सांगू का, फक्त 11वीलाच नाही तर आपल्याला 12वीला सुद्धा याच टाईपचा अभ्यास आहे. तर आता समोरच्या पिरियडला आपण या टाईपचा वापर करून म्हणजे मॅट्रिक्सची फर्स्ट एक्सरसाइज सुरू करू 4.4. त्यात आपल्याला सेकंड प्रश्नात फाइंड द टाइप ऑफ फॉलोइंग मॅट्रिक्स म्हणून आहे, सिंग्युलर, नॉन सिंग्युलर, सिमेट्रिक्स, रेक्टँग्युलर, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, आणि आपल्याला टाईप ओळखायची. तर प्रयत्न तुम्ही असा करा की तुम्हाला स्वतः ते टाईप ओळखता आले पाहिजे. या पद्धतीनं ह्या भागाला आज तुम्ही रिव्हिजन द्या. ठीक आहे मित्रांनो. तर आत्ता जे टाईप घेतले ते आणि हा पार्ट हा तुम्ही पहिल्या पानावर ॲडजस्ट करायचा प्रयत्न करा, किंवा व्यवस्थित लिहून घ्या. एवढं म्हणणार मी, पहिल्या एकाच पानावर हे ॲडजस्ट झालंच पाहिजे असं मस्ट नाहीये, पण व्यवस्थित लिहा. खूप दिवस या भागाचं तुम्हाला मदत होणार हे मात्र लक्षात असू द्या.